हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 3. आवडीचेनी वेगे एक एकाते गिळिती अंगे, की द्वैताचेनी पांगे उघळीते आहाती. अर्थात जेव्हा एकाचा जोश वेग वाढतो तेव्हा तो दुसऱ्याला गिळतो, आणि याउलट जेव्हा दुसऱ्याचा जोश वेग वाढतो तेव्हा तो पहिल्याला गिळतो. परंतु द्वैताच्या नियमाच्या बांधिलकीने ते पुन्हा पुन्हा गिळिताच्या विरुद्ध कृती करत राहतात. गिळिती. शिव आणि शक्ती ही एकाच अंगी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाने आपापली कार्ये करत असतात. अशावेळी ज्याचा प्रभाव जास्त होतो त्याप्रमाणे त्याचा जोर वाढतो आणि दुसऱ्याचा जोर कमी होतो. एकाच अंगी याचा अर्थ त्या दोघांचेही एकच एक ब्रह्मांड हेच कार्यक्षेत्र आहे. तसेच शिवाला ऊर्जा स्वयंभू आहे आणि शक्तीला ऊर्जा शिवामधून मिळते. अशा अर्थी ती एकांगी आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मूलतः एकाच वैश्विक ऊर्जेने प्रेरित आहेत. याचा अर्थ आपला देह या एकाच क्षेत्री शिव आणि शक्ती कार्यरत आहेत. ती दोघेही देहाचे आत अंतःकरणात वास्तव्य करतात. आपल्या देहात अंतरात्मा हा शिवाचा अंश आहे, ते त्याचे केंद्रस्थान आहे. आपण धारण न केलेले आगंतुकपणे तयार झालेले मन हीच शक्ती वापरते. मनाला अप्रत्यक्षपणे शिवाचीच शक्ती मिळत असल्यामुळे ते महाप्रबळ असते. अशावेळी अंशात्म्याचा प्रभाव जास्त असला तर आपण आध्यात्मिक जीवन प्रणाली अंगीकारितो, आणि मनाचा प्रभाव जास्त असला तर आपण भौतिक जीवन प्रणाली अंगीकारतो. माऊली सांगतात की अशा प्रकारे एकाच ठिकाणी कार्य करताना तेथे ज्याचा प्रभाव जास्त तेथून दुसऱ्याला माघार घ्यावी लागते. शक्तीचा मायेचा प्रभाव जास्त झाला तर मायेप्रमाणे कार्य होते. अशावेळी आपण मायेच्या अधीन होतो. आपल्यामधील शिवत्व निष्प्रभ होते, मन प्रबळ होते. आपण भौतिकाच्या आहारी जातो. याउलट जर आपण आध्यात्मिक जीवन जगू लागलो तर आपल्यावरील मायेचा प्रभाव निष्प्रभ होतो. आपण अंशात्म्याच्या प्रेरणेप्रमाणे जीवन जगू लागतो. या जीवन प्रणालीला माऊलींनी येथे गिळिती असा शब्द वापरला आहे. शक्ती प्रभावी होते आणि ती शिवाला गिळते. शिव प्रभावी होतो आणि तो शक्तीला गिळतो. उदाहरणार्थ, आग खूप मोठी लागली असली आणि त्यात वाटीभर पाणी ओतले तर त्या वाटीभर पाण्याची वाफ होते, ते पाणी निष्प्रभ होते. परंतु आग कमी प्रमाणात छोटीशी असली आणि त्यावर बादलीभर पाणी ओतले तर आग निष्प्रभ होते आणि ती विझते. वारा जोरात असला तर क्षुल्लक आग विझते आणि खूप मोठी आग त्याच वाऱ्याने जास्तच फोफावते आणि पसरते. मुखाने फुंक घालून काडी विझते, परंतु निखारा जास्त फुलत येतो. माऊली सांगतात की हे सर्व एकमेकांवरील प्रेमाने होते, आवडीने होते. तथापि यथाकाळी मनामुळे आपल्यात सप्तरिपू तयार होतात आणि याचा आपल्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो. मनाप्रमाणे कार्य झाले नाही की आपण मानसिक रुग्ण होतो आणि त्यामुळे श्वसन बिघडते, त्यामुळे रक्ताभिसरण बिघडते आणि यामधून अनेक प्रकारचे आजार आपल्याला जडतात. लक्षात घ्यावे की ही दोघेही एकाच देही एकाच परम ऊर्जेने कार्यरत आहेत. यामुळे दोघेही बलाढ्य आहेत.
देव आणि दानव सारखेच बलाढ्य आहेत. देव विध्वंसक नसल्यामुळे शक्यतो संयम पाळतात आणि दानव विध्वंसक असल्यामुळे सहजच दुष्कृत्य करून मोकळे होतात. देवांची सहनशीलता संपेपर्यंत त्यांना सोसावे लागते. अशा वेळी ती वेळ येते आणि या दोहोच्याही पलीकडील परमोच्च शक्ती पुरुषोत्तम अंशात्मक किंवा पूर्णावतारी येथे प्रकट होतो. मग श्रीकृष्ण, माऊली, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी असे अवतारित होतात. संतांची मांदियाळी निर्माण होते. लोकमान्य टिळक सिंहगर्जना करतात. दानवांना निष्प्रभ केले जाते. धर्मसंस्थापनेचे कार्य केले जाते. गिळिती. तथापि शेवटी एक वैश्विक सत्य असे आहे की दोहोमध्ये एकाच पुरुषोत्तमाची शक्ती कार्यरत असते. यामुळे बहुतांशी वेळी गिळिती या विरुद्ध गिळिती अशी प्रतिक्रिया होते. प्रत्येक वेळी पुरुषोत्तमाला अवतारित व्हावे लागत नाही. अशा वेळी जणू काही शिव आणि शक्ती एकत्र एकवटून येतात. द्वैताचे अद्वैत होते आणि अधर्माचे अन्यायाचे पारिपत्य केले जाते. गिळिती याचा अर्थ एकमेकांवर कुरघोडी करणे आणि गिळिती याचा अर्थ एकमेकांना सहकार्य करणे, एकत्र राहत असल्याचे एकमेकांचे पांग फेडणे. येथे विवेक, संयम, तारतम्य जागे होते. सामंजस्य निर्माण होते. दुष्कृत्यामधून उपरती वैराग्य निर्माण होते. अशा वेळी मन, अमन, नमन होते आणि ते अंशात्म्याच्या सेवेला रुजू होते. आता विरुद्ध पक्षच सरकारात सामील झालेला असतो. विध्वंस करणारेच सरकारात सामील झाले की विध्वंस आपोआप थांबतो. हे नियतीकडून आपोआप घडू शकते किंवा आध्यात्मिक गुरु, प्रभू कार्य करत असतात. त्यांच्या सत्संगाने जन योग्य मार्गी जीवन जगू लागतात. आपण सर्वसामान्य जनांनी यावरून बोध घ्यायचा आहे. वेळीच आयुष्याचे भरकटलेले तारू योगिक जीवनाकडे वळवावे. यासाठी नित्यनियमित सत्संग करावा. आध्यात्मिक श्रवण, वाचन, मनन, आचरण करावे. इतर काय करतात याचा विचार न करता आपण आपले योगिक आचरण सुरू ठेवावे. हे ज्यांना समजते त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रभुकार्याला सुरुवात करावी. शक्य असल्यास यासाठी वाहून घ्यावे. हरिओम.